डी गँगचे आरोप असलेले सुधाकर बडगुजर, दाऊदचा हस्तक आणि 1993च्या मुंबई स्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत नाशिकच्या फार्म हाऊसवरती पार्टी करण्याचा आरोप असलेले सुधाकर बडगुजर 93चा बॉम्ब ब्लास्ट अध्यक्ष महोदय, त्या बॉम्ब ब्लास्ट ज्यांनी घडवला त्या दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार सलीम कुत्ता हा जेव्हा पेरोलवर बाहेर होता आणि पेरोलच्या बाहेर असताना शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय तो पार्टी करतो एका बरोबर। अध्यक्ष महोदय पार्टी कोणाबरोबर करतो तर उबाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष महोदय पार्टी करतो। म्हणून मला असं वाटतं कोण हिंदुत्व अगर भक्कम होत असेल, हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार असेल तर कोणाला काय आक्षेप द्यायची गरज नाही। ज्यांना जेलमध्ये पाठवलं आणि त्याचे पुरावे दिले आणि थेटपणे दाऊद गँग कडून कशा जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार झाले हे महाराष्ट्राला दाखवलं, तेच नवाब मलिक हे त्यांना उमेदवारी दिल्यानंतर पुढंच कशाला प्रफुल्ल पटेल यांनी दाऊद इब्राहिम टीमच्याकडनं खरेदी विक्रीचे व्यवहार केले, ईडीची कारवाई झाली, तो प्रॉपर्टीचा भाग हा जप्त केला, हे सगळं महाराष्ट्राला माहितीये। पण बहुधा भाजपचा समज असा झालाय आणि तो मतदारांनी पण खरा केला असं त्यांना वाटतंय, तो असा आहे की हे सगळे गणन बनन घेऊन सुद्धा आपल्याला लोक स्वीकारतात। महाराष्ट्राला या नेत्यांनी मूर्खात काढलंय का